चॅम्पियन्स ट्रॉफीत मुंबईच्या टीम इंडियाचा विजय झालेला आहे। न्यूझीलंडवर 44 धावांनी तिने विजय मिळवल्याचं कळतंय। सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी आता आपला सामना होईल। आता या क्षणाची क्रिकेट पिचवरची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। चॅम्पियन्स ट्रॉफी दुबईमध्ये आपण जर पाहिलं तर टीम इंडियाचा विजय झालेला आहे। न्यूझीलंडवर त्यांनी 44 धावांनी विजय मिळवला आहे। सेमीफायनलमध्ये आता आपला ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमित मोडक आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। अमित, काय माहिती याबद्दल? एक खूप मोठा विजय मिळाला म्हणायला लागेल विशाल टीम इंडियासाठी, कारण न्यूझीलंड सारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात आजची मॅच होती आणि ज्या डॉमिनेटिंग पद्धतीने टीम इंडियाने विजय मिळवलेला आहे त्यामुळे आपला आता जे सेमीफायनल होणार आहे ती ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध होईल। ग्रुप ए मधला टॉपर आणि ग्रुप बी मधला टॉप अशा दोन टीम त्याच्यामध्ये सेमीफायनल होणार आहे। तर न्यूझीलंडची सेमीफायनलची मॅच ही आता साऊथ आफ्रिकेसोबत होईल। त्यामुळे ऑस्ट्रेलिया सारख्या एका तगड्या टीमच्या विरोधात सेमीफायनलला खेळायला जायच्या अगोदर आज मिळालेला विजय हा टीम इंडियासाठी खूप कॉन्फिडन्स देणार आहे। खास करून वरुण चक्रवर्तीने ज्या पद्धतीने आज विकेट्स घेतल्या ते एक नवीन हिरो देखील टीम इंडियाला मिळालेला आहे। ते एक जबरदस्त टीम बांधण्यात आपली रोहित शर्मा आपण म्हणू की यशस्वी झालेला आहे। तर एक कॉन्फिडन्स घेऊन रोहित शर्माची टीम सेमीफायनलला उतरेल आणि इथून पुढचा रस्ता खूप कठीण असेल। सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल। सेमीफायनल ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे त्यामुळे त्या मॅचकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। आजची मॅच जिंकणं किंवा हारणं ही एक फॉर्मॅलिटी होती, परंतु ही मॅच जिंकल्यामुळे कॉन्फिडन्स मध्ये मात्र नक्कीच फरक पडेल। आणि शिवाय वरुण चक्रवर्ती सारख्या एका प्लेयरला आज संधी दिली आणि त्याला टेस्ट केला आणि तो आजच्या टेस्टमध्ये आपण म्हणू की चांगल्या मार्काने पास झालाय। विशाल, धन्यवाद अमित आतापर्यंतच्या सगळ्या माहितीबद्दल। तर सेमीफायनलमध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत। अर्थात आपला पुढला सामना जो आहे सेमीफायनलमध्ये तो ऑस्ट्रेलियाशी होईल।